नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी वाट पाहत होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची। पण राज्य शासनाने काय केलं, पीक विम्याची त्याच्यामध्ये वेगळंच एक गौरगंबालच म्हणूया असं तिथे आता नवीन शासन निर्णय जाहीर झालाय। आता हा जो काही शासन निर्णय तो शासन निर्णय काय सांगतो ते अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा। महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विमा योजनेत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केले असून या संदर्भातील नवीन शासन निर्णय म्हणजेच GR नुकताच प्रसिद्ध करण्यात आला। आता या सुधारित नियमांमुळे आता खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर म्हणजेच एकदाच शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता सरकारच्या या नवीन नियमानुसार पीक कापणी प्रयोगाअंतर्गत समोर येणाऱ्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या आकडेवारीवरच विम्याची रक्कम ठरवली जाणार आहे। उत्पादनात कमी म्हणजे नेमकी किती घट झाली, किती वाढली याच्या अचूक अंदाज घेऊनच याच्यात नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे। यापूर्वी काही विशेष परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना हंगामाच्या मध्य काळात तात्पुरती आर्थिक मदत मिळण्याची सोय होती, मात्र आता ही पद्धत संपूर्ण बंद करण्यात आली असून शेतकऱ्यांना विम्याच्या पैशांसाठी संपूर्ण हंगाम संपेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। आता सरकारच्या या नवीन नियमांमुळे आणि या निर्णयामुळे पीक वाटपातील वाद कमी होतील आणि संपूर्ण प्रक्रिया सुसूत्रता येईल असा सरकारचा विश्वास आहे। सर्व शेतकऱ्यांना एकाच न्याय आणि पारदर्शकता मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून असं त्यांचं म्हणणं आहे। आता या शासन निर्णयाने कृषी विभाग, विमा कंपन्या आणि संबंधित सरकारी यंत्रणांना पीक कापणीचे प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्व डेटा गोळा केल्यानंतर आणि त्याच्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम किती जमा करायची हा निर्णय तिथे घेण्यात येणार आहे। आता सरकारच्या या नवीन निर्णयामुळे पीक विमा वाटपातील वाद कमी होतील असं सांगता होते, पण तिथे हे वाद कमी होतील का वाढतील किंवा शेतकऱ्यांच्या मनातील जी काही अस्वस्थता आहे ती वाढेल, कारण की पीक कापणीचा प्रयोग म्हटला म्हणजे संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। तुर्तास शेतकरी वाट पाहत होता ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि पीक विमा शेतकऱ्यांनी तर आशा सोडली या सरकारकडनं काही होत नाहीये। सरकार जे ते लबाड सरकार आहे, यांना आता शेतकरी एवढा पाऊस होतोय, सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, ज्यांची पेरणी झाली त्यांचं किती नुकसान झालंय हे त्याच शेतकऱ्याला माहिती। यांना शेतकऱ्याची काही पडलेली नाही, शेतकऱ्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाहीये। यांची चर्चा होते मिसिंग क्लीन बंद झाला, पुण्यात एवढा पाऊस झाला, पुण्यात रस्ते बंद झाले, ते झाले, पण शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही। धन्यवाद।